भाद्रपद येतो आणि गौरी गणपतीच्या सोहळ्यासाठी आपण सज्ज होतो. गणपती हे विद्येचं दैवत, तर गौरी मांगल्याचं प्रतीक. गौरी ही तेजाची, सुख समृद्धीची देवता, सर्व मनोरथ पूर्ण करणारी जगन्माता आहे. भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर सोन्याच्या पावलांनी जेव्हा ज्येष्ठ गौरीचं आगमन होतं तेव्हा घरोघरी उत्साही वातावरण असतं. दृढ श्रद्धा व उत्कट भक्तीने गौरीचे पूजन होतं. गौरीपूजन म्हणजे महाशक्तीला नमन. शंकराला जिच्यामुळे शक्ती तत्व लाभले ती महाशक्ती म्हणजेच पार्वती. समुद्राची अमर्याद विशालता, पर्वताचं स्थिर गांभीर्य आणि मर्यादा, ऋतुचक्र, चंद्र, सूर्य, ग्रहताऱ्यांचा उदय यांच्या मुळाशी असलेलं विश्वव्यापी प्रेरणास्थान. गौरीचं सागरसंगीत पूजन करण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. खुद्द सीतेने गौरीपूजन करून तिचा वरदहस्त मिळवला असे तुलसी रामायण सांगते. जुगे लोटली तरी गौरी ही स्त्रीची जीवाभावाची सखी राहिली. काही घरी नदीकाठावरून आणलेले 2-7 तर खडे, तर काही घरी तेरड्याची रोपे अशी प्रतिकात्मक गौर बसवतात. तर काही गौर सागरसंगीत सजते. कागदाचे, मातीचे, पितळेचे, चांदीचे, सोन्याचे मुखवटे असलेली, भरजरी शालू नेसलेली, दागिन्यांनी नटलेली गौर साजिरी गोजिरी दिसते. घरोघरी त्या त्या घरच्या प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे पूजा होते. पूजेची तयारी साहित्याची जमवाजमव आधीपासून करून ठेवावी. त्यामुळे आयत्या वेळेला ताण येत नाही, धावाधाव करावी लागत नाही व पूजा सुरळीत आनंदाने पार पडते. गौरी आणण्यापूर्वी गौर आणायची तिथपासून संपूर्ण घरात प्रत्येक कोपऱ्यात हळद कुंकू किंवा रांगोळीने पावलांचे ठसे काढावेत. सोन्याच्या पावलाने गौर घरी येते असं मानतात. त्यासाठीच गौरीची ही पावलं काढतात. साहित्य सर्व उपकरणे तांब्याची किंवा चांदीची असावीत. ताम्हण, पळी, फुलपात्रे, तांब्या, पूजेचे ताट, समई, निरांजन, घंटा, धूपपात्र, कर्पूरपात्र. साहित्य हळद, कुंकू, गंध, अक्षता, अबीर, गुलाल, सुपाऱ्या, नारळ, विड्याची पाने, गूळ, खोबरे, बदाम, खारका, तांदूळ, गहू, पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, 5 प्रकारची फळे, सुगंधी तेल, सुट्टी नाणी, फुले, कमळ, पारिजात, नागचाफा, सोनचाफा, केवडा, शेवंती, कण्हेर, बकुळ, जाई, जुई, मोगरा, अशोक, जास्वंद, पत्री, आघाडा, बेल, दुर्वा, मालती, चाफा, कण्हेर, तुळस, रुई, बोरी, बकुळ, डाळिंब, धोत्रा, अशोक. अलंकार बांगड्या, मणिमंगळसूत्र, साडी, हिरवी चोळी, खण. आता हे आपल्याला एवढं सगळं साहित्य जमल्यानंतर आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे. पूजेच्या वेळी घरात प्रसन्न वातावरण असावे. सर्वजण शुचिर्भूत स्वच्छ कपड्यात आनंदी असावेत. उदबत्ती लावावी, कपाळाला कुंकू लावावे. घरातील सर्व देवतांना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा. समय लावावी. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः म्हणून आचमन करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोभावे नमस्कार करावा. गणपतीची पूजा करावी. मूर्ती किंवा ताम्हणातील सुपारीवर अक्षता व्हाव्या. पाणी शिंपडावे. पळीतील पाण्यात गंध घालून ते ताम्हणात व्हावे व 3 पळ्या पाणी घालावे. सुपारी पुसून तांदूळाच्या राशीवर ठेवावी. जानवं, तांबडे फूल, हळद, कुंकू, शेंदूर, अष्टगंध, अबीर व्हावा. गंधात बुडालेल्या दुर्वा गणपतीकडे देठ करून व्हाव्या. उदबत्ती, निरांजन ओवाळावे. जमिनीवर पाण्याचा चौकोन करून त्यावर गूळ खोबऱ्याची वाटी ठेवावी.
त्या वाटीभोवती डावीकडून उजवीकडे पाणी फिरवावे. हातावर पाणी घेऊन तामणात सोडावे. हात जोडून म्हणावे, कार्यमे सिद्धी मायांतु प्रसन्ने त्वयि धातरी विघ्नानी नाश मायांतु सर्वाणी सुरनायक. याप्रमाणेच कलश, घंटा, समई, गंधाक्षतांसह पूजावे. स्वतःवर व पूजा साहित्यावर पाणी शिंपडून म्हणावे, अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था गतो पिवा यस्मरेत पुंडरी काक्षण स बाह्याभ्यंतर शुची. देवीला हात लावून म्हणावं, अस्य प्राणः प्रतिष्ठन्तु अस्य प्राणः प्रतिक्षरन्तु च अस्य देवत्वमर्चायै माम हेत्वीच कचन. नमस्कार गौरीचे ध्यान करून अक्षता व्हाव्या. श्री गौरी मातेकडे आशीर्वाद मनोरथ मागावे. आयुरारोग्य चिंतावे. नमस्कार करावा. देवीवर फुलाने पाणी शिंपडावे. साडी चोळी अर्पण करावी. हळद कुंकू व्हावे. काजळ लावावे. बांगड्या, मणी, मंगळसूत्र अर्पण करावे. फुले व्हावी. गौरीला हे स्वीकारण्याचे व आनंदाने वास्तव करण्याचे भक्तिपूर्वक आवाहन करावे. निरांजन धूपारती ओवाळावी. दूध, गूळ, साखर, फळांचा नैवेद्य दाखवावा. 2 विड्यांची पाने, त्यावर सुपारी, नाणी ठेवून त्या विड्यावर पाणी सोडावे. मनोभावे नमस्कार करावा. गौरी मातेच्या सर्वांगावर अक्षता वाहून फुले अर्पावी व म्हणावे, गौरीयै नमः, पार्वत्यै नमः, शिवायै नमः, उमायै नमः, जगद्धात्र्यै नमः, जगत्प्रतिष्ठायै नमः, शांतिरूपिण्यै नमः, देव्यै नमः, लोकबंधायै नमः, कात्यायै नमः, भवन्यै नमः, रुद्राण्यै नमः, महादेव्यै नमः, मंगलदात्रै नमः, पुत्रदायिन्यै नमः, शक्तिदायिन्यै नमः, दुर्गायै नमः, शर्वाण्यै नमः, चंडिकायै नमः, अपर्णायै नमः, गिरिजायै नमः, अंबिकायै नमः. ते झाल्यानंतर पत्रिका व्हायची. पत्री वाहून म्हणायचं, नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः, नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता. 3 प्रदक्षिणा घालायच्या व हात जोडून प्रार्थना करावी. आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनं, पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम, तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वरी. पुत्रान् देहि, धनं देहि, सौभाग्यं देहि मंगले, अन्याश्च सर्वकामास्त्वं देहि देवी नमोस्तुते. गौरी मातेची कृपादृष्टी मागावी. संकट निवारण, समृद्धी, आरोग्य, संतती, सौख्याचा आशीर्वाद मागावा. मातेने दरवर्षी येऊन सेवा घ्यावी अशी विनंती करावी. मनातील इच्छा सांगून मनोभावे नमस्कार करावा. गौरी महात्म्य वाचावे. गौरीची आरती म्हणावी. हातात फुले घेऊन श्री गौरीला अर्पावी. शेवटी देवीपुढे नारळ ठेवून प्रार्थना करावी. काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी सत्यशालिनी, देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणा सन्तु निर्भयाः, अपुत्रा पुत्रिणो सन्तु पुत्रिणा सन्तु पौत्रिणः, अधना सधना सन्तु सर्वे सन्तु जीवन्तु शरदा शतं, सर्वे न सुखिनो भवन्तु तथास्तु, सर्वे न सुखिनः भवन्तु तथास्तु, सर्वे न सुखिनः भवन्तु तथास्तु. आता ही देवीची मनोभावे पूजा केली आहे. आणि मग देवीला जो नैवेद्य दाखवायचा तो गौरीचा पारंपरिक नैवेद्य आपापल्या घरोघरी प्रथेप्रमाणे व भक्तिभावाने बनवावा. वैविध्यपूर्ण व स्वादिष्ट नैवेद्य मांडतानाही कलात्मक सजावट करावी. पहिल्या दिवशी काही ठिकाणी बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, खीर, वडे, काकडीची तांदळाचे अनारसे, खाज्याच्या वगैरे दाखवतात.
दुसऱ्या दिवशीचा नैवेद्य काही जणांकडे पुरणपोळ्या, त्यात 16 भाज्या असतात, 16 चटण्या असतात, 16 कोशिंबिरी, कटाची आमटी, भजी, भजी, असं बरेच प्रकार असतात. आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्याला जे होईल त्याप्रमाणे नैवेद्य करावा आणि देवीला मनोभावे दाखवाव्या. खीर मात्र महत्त्वाची आहे. खीर तर लागते. त्या दिवशी खीर करावी. पुरणावरणाचा स्वयंपाक केला तर खीर आवश्यक करावी. हा दुसऱ्या दिवसाचा नैवेद्य आहे. तिसऱ्या दिवशी काही ठिकाणी घावन घाटलं करतात. काही ठिकाणी कानोला करतात. जे आपल्या घरात जी प्रथा आहे त्याप्रमाणे तो करायचा. आणि जेव्हा उत्तर पूजा करू तिसऱ्या दिवशी, त्या गौरीला हळद कुंकू फुलं वाहून नैवेद्य दाखवावा. आरती करून मग अक्षता टाकव्यात आणि म्हणावं, यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवे इष्टकाम प्रसिद्ध्यंत पुनरागमनाय च पुनरागमनाय च पुनरागमनाय च. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. थोडंसं देवीला हलवायचं आहे. आपण जेव्हा मोठ्या प्रमाणात काही जेवण करतो, ब्राह्मण भोजन म्हणा किंवा सणावाराला, तर तो भोजन मंत्र एक आपण ऐकूयात. भोजन मंत्र. ओम यंतु नदयो वर्षन्तु पर्जन्या सुपिपला ओषधयो भवन्तु अन्नवत्ता मोदनवत्ता मामिक्षवन्तां एषाक् राजा भूयास. ओदनमामुदब्रुवते परमेष्टि वा एषः यदोदनः परमामे वैनन् श्रियं गमयन्ति. नमः पार्वतीपते हर हर महादेव. सगळ्यांना नमस्कार करा, यजमानांनी करावा हा मनोभावे आणि जेवणास सुरुवात करावी.